मनीषाताई चौधरी आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत मनीषाताई आपलं. मला असं वाटतं की एक प्रदीर्घ अनुभव आहे आपला. अनेक दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि तुम्ही सुद्धा मतदारसंघ हा तुमचा अतिशय जबाबदारीनं इतक्या वर्षांमध्ये वेचला आहे आणि तो तयार असा केलेला आहे की तो आता भाजपचा गड झालेला आहे. कसं बघता ताई या गडाकडे आणि 3 टर्मच्या या 15-20 वर्षांच्या अथक परिश्रमांकडे? खरं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मी आज 6वी टर्म म्हणून मी काम करते. मी 2 वेळा डहाणू नगर परिषदेची नगरसेविका होती, 2.5 वर्ष नगराध्यक्ष आणि त्या काळामध्ये फक्त भाजपच्या 2 नगरसेविका असताना खरं मी नगराध्यक्ष झाले. आणि माझ्या नशिबाने म्हणा की नगराध्यक्षाचा 1 वर्षाचा कालावधी हा 2.5 वर्षाचा झाला आणि मला 2.5 वर्ष नगराध्यक्षपद मिळालं. आणि त्या ह्याच्यात काम करत असताना खरं म्हणजे मी एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून आणि एक लॅबोरेटरी इन्चार्ज म्हणून सर्व्हिस करत होते. राजकारणाशी माझा काही एक संबंध नव्हता. आणि काम करत असताना वनवासी कल्याण केंद्राचे आमचे त्यावेळचे माधवराव काणे असतील, वसंतराव रानडे असतील, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून मला भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करायला सांगितलं. 1987ला प्रमोदजीने सांगितलं तुझी नोकरी सोडायची. बरं, कठीण होता हा निर्णय? खूप कठीण निर्णय होता. मी एका फॉरेन कोलॅबरेशनमध्ये लॅबोरेटरी इन्चार्ज म्हणून काम करत होते आणि इलेक्ट्रोफॉर्मिंगच्या ह्याच्यातून माझं लॅब इन्चार्ज म्हणून काम करत असताना प्रमोदजी म्हणाले की नाही तुम्हाला संघटनेचं काम करायचं. त्यावेळेला माझे मिस्टर माझ्या पाठीशी खंबीर उभे होते. माझे मिस्टर म्हणाले जनतेचं काम करायचं असेल ते. आणि त्यावेळेला वंडर पाईल म्हणून हॉलंडचे आमचे जे कोलॅबरेशनमध्ये होते त्यांनी मला ट्रेनिंग दिल्यानंतर आमचं जे कोलॅबरेशन होतं ते कोलॅबरेशन हे कॅन्सल होत होतं. त्यांनी जाताना मी जेव्हा त्यांना एअरपोर्टला सोडायला गेली तर ते म्हणाले की मी तुला हा कॅमेरा देतोय कारण तू एक खूप हुशार मुलगी म्हणून खूप छान नॉलेज तू ह्या इलेक्ट्रोफॉर्मिंगमध्ये तयार केलेलं आहे. तर मी सांगितलं त्यांना की तुम्ही मला हा कॅमेरा देऊन काय करणार. म्हणजे 87ची गोष्ट आहे. म्हटलं मला ना इलेक्ट्रोफॉर्मिंगचं जे तुम्ही कोड वर्कमध्ये मला केमिकल देत आहेत त्या केमिकलचा फॉर्म्युला द्या. वा. तर ते मला म्हणाले मी तुला हा फॉर्म्युला देतो पण मला रायटिंगमध्ये दे, मी हा कधी कोणाला विकणार नाही. आणि मग मी आमचे पार्टनर होते रमेश मोदी, त्यांच्यासोबत मी इलेक्ट्रोफॉर्मिंगचं पहिलं निकल सल्फामेट माझ्या माहेरी बोर्डीला आम्ही 3 फेज इलेक्ट्रिक म्हणजे आपलं ॲग्रिकल्चरचं जे हे असतं त्याच्यावर बनवलं. आम्ही सक्सेस झालो. त्याच्यानंतर मग मी कन्सल्टंट म्हणून काम करत होते. मग प्रमोदजींच्या आग्रहास तो नोकरी सोडली आणि माझे मिस्टर सर्व्हिस करायचे, मी बिझनेस करायचे. असं करून माझी सुरुवात झाली. अचानक एक दिवस मला सांगितलं तुम्हाला नगरसेविकेचा फॉर्म भरायचा आहे. तो पण कुठे, मी राहते कुठे आणि मला वेगळ्या ठिकाणून सांगितलं. आणि माझ्यासमोर दिग्गज ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षांची सून उभी होती. बरं. आणि मला ओबीसीतून तिकीट दिलं. मला चॅलेंज केलं ओबीसीला. मग ओबीसीमधचा सुप्रीम कोर्टापर्यंत लढून समाजाला ओबीसीमध्ये GR काढण्यापर्यंत काम करण्याची संधी मला मिळाली. वा. आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये पहिली भारतीय जनता पार्टीची महिला बेसिकची ठाणे ग्रामीणची अध्यक्ष बनण्याचा मला सन्मान मिळाला. 3 वेळा नगरसेविका झाल्यानंतर त्यावेळेला भाजपची ताकद नव्हती विधिमंडळामध्ये. तर आमचे गोपीनाथ मुंडे म्हणाले मनीषाताई तुम्हाला आम्ही MLC देऊ शकत नाही पण मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून तुम्ही आता बोरिवलीला राहता तर तुम्ही निवडून येऊ शकता. आणि मग मी
ज्या वॉर्डात राहते तो 9 नंबरचा वॉर्ड महिला लेडीज झाला. बरं. आणि कार्यकर्त्यांची ताकद ह्याच्यावर मी तिकडून निवडून आले. प्रभाग समितीचे अध्यक्ष झाले. प्रभाग समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अचानक भाजप शिवसेनेची युती तुटली आणि मी सोलापूरला सुभाष देशमुखांच्या प्रचारासाठी तिकडे होते सोलापूरला. मला फोन आला मनोज कोटकांचा, ताई कुठे आहात तुम्ही? म्हटलं मी सोलापूरला आहे. नाही तुम्ही ताबडतोब मुंबईला या. मग आशिष शेलारांचा फोन आला की ताई कुठे आहात तुम्ही, या युती तुटले तुम्हाला लढायचं आहे. म्हटलं साहेब मला दहीसर लढून मी काय करू, आपल्याकडे काहीच नाही आहे, मला बोरिवली द्या. तर आशिषजी म्हणाले नाही. मग माझे मिस्टर म्हणाले की चॅलेंज स्वीकारावी आणि आपण लढूया. म्हणजे असं कोणी, विनोद घोसाळकर हे विभाग प्रमुख होते, सिटिंग आमदार होते, त्यांच्यासमोर लढणं भाजपची ताकद नसताना कठीण होतं. खरं. परंतु कार्यकर्त्यांची हिंमत, कार्यकर्त्यांची ताकद आणि माझ्या मिस्टरांची मॅनेजमेंट की ह्या मतदारसंघात 28 ते 30 हजार लोक हे पालघरचे आहेत आणि पालघरला सगळं आरक्षण असल्या कारणाने आपण ही सीट काढू शकतो. आणि 2014ला पहिला माझा विजय हा 39,000ने झाला. मोठी संख्या होती. हां. आणि त्याच्यानंतर 19ला पुन्हा पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली, निवडून आले. 24ला पुन्हा पक्षाने जबाबदारी दिली, मी निवडून आले. पण पक्षाची एकनिष्ठता आणि पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास आणि संघटनेचा बॅकबोन असलेला कार्यकर्ता हे त्रिकूट जुळल्यामुळे हा मतदारसंघ मी बांधू शकले. अनेक कठीण प्रश्न आले पण प्रत्येकाला सामोरं जाऊन काम आणि विश्वास ह्याच्यानेच आपण पुढे आलो आहोत.